शेतीवर म्हणजे जी पूर्वी शेती खूप मोठ्या प्रमाणात चांगले लँड होल्डिंग होतं लोकांकडे, ते आता राहिलेलं नाही. तिथे 1-1, 2-2 एकर आलं, त्याच्यावरही गुजरात भागत नाही. मग लोक शहराकडे आली. शहरामध्ये आल्यानंतर शहरातही एवढं जगण्याची स्पर्धा आहे. कुटुंबामध्ये जर जेवढे मेंबर्स आहेत त्यांनी काही कमावलं तरच ते घर चालू शकतं शहरामध्ये व्यवस्थितरित्या. मग हे असे मुलं आहेत की जे प्रॉडक्टिव्ह कसे होतील, घरातला प्रत्येक माणूस हा कसा प्रॉडक्टिव्ह होईल, याच्यापासून कसं घराला आधार मिळेल. तर हे जे काही कमी शिकलेले आहे किंवा ज्यांच्याकडे टेक्निकल कोर्सेस आहे, टेक्निकल नॉलेज आहे, हे जर आपण घेतलं मुलांनी तर मला वाटतं की खूप चांगले पैसे हे मुलं कमवू शकतात. म्हणजे ऑटोमोबाईलमध्येच नाही, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे, तुमच्या कॉम्प्युटर्समध्ये आहे, ॲग्रोबेसमध्ये आहे, इंजिनिअरिंगमध्ये आहे. असे कितीतरी क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये तशा टेक्निकलची गरज आहे. इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबिंग आहे, सिव्हिलमध्ये आहे. म्हणजे इथं लोकांना अशी एक्सपर्ट माणसं मिळत नाही, अशी परफेक्ट माणसं मिळत नाही की जिथं दिवसाला 1000 रुपये सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतो. कौशल्य देण्याचं काम आम्ही आमच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रशिक्षण कार्यक्रमामधून करत असतो. आमचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आहेत. उद्योजकता विकासाचं प्रशिक्षण कार्यक्रम आहे, जवळपास 6 आठवड्याचं हे मॉडेल असतं. या 6 आठवड्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ज्यांना उद्योगामध्ये जायचं आहे, ज्यांना उद्योगामध्ये यशस्वी व्हायचं आहे, त्या संबंधीचं अगदी ABCD पासून बेसिक याच्यापासून आम्ही त्याला ज्ञान देतो. म्हणजे उद्योगात ज्या ज्या अडचणी येतात, म्हणजे पुढचे जे रेड लाईट आहे, पुढचे जे धोके आहेत उद्योगामधले, त्याच्या आयुष्यामधले, ते अगोदरच आम्ही त्याला त्या प्रशिक्षण कार्यक्रमामधून सांगतो. आणि त्या प्रशिक्षण कार्यक्रमामधून मग त्याला अशा प्रकारचं प्रशिक्षण मिळाल्यानंतर तो पुढे चांगला यशस्वी उद्योजक होतो. आम्ही जवळपास आमची संस्था गेली 20-22 वर्षापासून या क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते आहे. आणि त्याचं दरवर्षी शासन फीडबॅक घेतं, इव्हॅल्युएशन करतं. दरवर्षी आम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम संबंध विभागामध्ये, राज्यामध्ये राबवत असतो. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही बेरोजगार असतील किंवा जे कोणी ज्यांना कोणा उद्योग व्यवसायामध्ये यायची इच्छा आहे, अशा लोकांना संपूर्ण मार्गदर्शन वेगळ्या कार्यक्रमातून आपण करतो. शिक्षण हे फक्त व्यवसायाचे शिक्षण हे फक्त पुस्तक वाचण्याच होतं असं नाहीये. लर्निंग ही जी काही प्रोसेस आहे ही वेगवेगळ्या माध्यमातून चालू असते. समजा आपण एखादं प्रदर्शन लागतं शहरामध्ये, उद्योगाचं प्रदर्शन जर लागलं तर ते प्रदर्शन बघणं हे सुद्धा एक प्रकारचं ट्रेनिंग आहे, हे सुद्धा एक प्रकारचं प्रशिक्षण आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटत नाही की माणूस, कुठलाही माणूस हा गरीब राहू शकतो. त्याने जर धडपड केली, त्याने जर मेहनत केली, त्याने जर ह्या सगळ्या गोष्टीचं कॉर्डिनेशन व्यवस्थित ठेवलं तर मला वाटतं तो पुढे जाऊ शकतो. मला इथं सरांचं सांगितलं बघा, त्यांनी वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते आणि त्याच्यापासून त्यांनी प्रेरणा केली. खरं तर उद्योग हा, कोणतेही मोठे उद्योग या अगदी लहान स्वरूपातच सुरू झालेले आहे. ज्या लिव्हर कंपनी आपण म्हणतो, हिंदुस्तान लिव्हर जी आहे जगामध्ये, पाकिस्तानमध्ये नाव विकते त्याला पाकिस्तान लिव्हर नाव असतं, चायनामध्ये माल विकतेला चायना लिव्हर असतं. हे दोघं बंधू यांनी 1898ला ही कंपनी सुरू केली. सुरुवातीला आपल्याकडे प्रॉडक्ट फक्त लाईटबॉय होतं. लाईटबॉय नंतर ते सनलाईट, काही लोकांना, जुन्या लोकांना सनलाईट चांगलं वाटत असेल. आज या कंपनीचे कितीतरी मोठे प्रॉडक्ट आहेत. तसं 2 लोक म्हणजे अशी मल्टीनॅशनल कंपनी झाली. आम्ही परवा LITला काही लोक पाठवले मुंबईमध्ये, पनवेलमध्ये ट्रेनिंगसाठी. 6 ट्रेड आहे सिव्हिलमधले, त्यामध्ये वेल्डिंग आहे, बिल्डिंग सुपरवायझर आहे. आणि ते ट्रेनिंग आम्ही आता 6 महिन्यांनी त्या लोकांना पाठवलंय, कालच पाठवलेलं आहे. जे 5वी ते 10वी ज्यांचं शिक्षण आहे, 18 ते 35 वय आहे, अशा लोकांना LIT कंपनी ही जवळपास 6 महिन्याचं ट्रेनिंग त्या ठिकाणी देणार आहे या सगळ्या बांधकामाच्या क्षेत्रामध्ये. आणि जर ते त्यांना चांगले कॅन्डिडेट जर त्या ठिकाणी वाटले तर त्या लोकांना तिथंच ती कंपनी जॉब देणार आहे. LIT मध्ये त्या 40,000 कोटीच्या कंपनीचा टर्नओव्हर आहे. आणि ही LIT कंपनी सुद्धा 2 माणसांनी सुरू केली, लार्सन आणि टुब्रो. ते दोघे जर्मनीचे होते. सरांनी ते इथं सुरू केलं. ते मला वाटतं हे सीड आहे, हे बीज आहे. आणि हे बीज हे पिढ्याने पिढ्या ट्रान्सफर होत राहील. म्हणजे पुढं पुढं संक्रमित होत आहे. आणि मका सरांचं पुढची येणाऱ्या पिढ्या आहे, मला वाटतं या प्रचंड या क्षेत्रामध्ये नाव कमवतील. घरामध्ये आई वडील आपले कोणी असं आजोबा पंजोबा हे असे एखादी बी लावून ठेवतात.
आमच्या घरामध्ये माझं ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे, म्हणजे मी शेतकरी फॅमिलीतून आलेलो आहे. आमच्या आजोबांनी काय केलेलं आहे, जुने आंब्याचे वेगवेगळे व्हरायटी लावून ठेवलेले आहे आणि 100 ते 200 झाड, प्रचंड झाड आहे. एका आंब्याला 20,000 असे आंबे लागायचे. आता नंतर ते कमी केले भाऊबंदीमध्ये. पण हे जे आहे त्यांनी लावलं म्हणून आम्हाला, तर सरांनी या ठिकाणी लावलं तर सरांची सुरुवात आहे. तर आपल्या सर्वांची म्हणजे वडील असतील असतील आपली घरामध्ये जबाबदारी काय असेल की एक बी लावायचं. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने इथं उल्लेख पण झाला. शिक्षक काय करतो, शिक्षक आणि आईवडील हे दोघेही माणसाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचे बदल घडवतात. ते काय करतात, ते आपला संस्कार करतात, चांगले संस्कार करतात. की हे संस्कार म्हणजे संस्कार तोडायचं म्हणजे माणसाला भीती वाटते. नाही आपल्या घराचं नाव असं आहे, आपल्या वडिलाचं नाव असं आहे, हे तुटलं तर वडिलाची बदनामी होईल. त्या भीतीमुळे तो माणूस ते चुकीच्या गोष्टीकडे जात नाही. आणि हे संस्काराचं काम इन्स्टिट्यूट काय, या इन्स्टिट्यूटनी जे काही मला महिंद्रा सारखी कंपनी आहे, मारुती सारखी कंपनी आहे, मोठ्या ऑटोमोबाईल्स मध्ये या कंपन्या आहेत, या कंपन्यांमध्ये यांची मुलं चांगल्या उद्योग काम करतात. आणि सुरुवातीला ते बघितलं कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही कंपनीमध्ये अगदी 2-5 हजार रुपये पगाराची सुरुवात असते. ती माणसं नंतर त्यांची उद्योग, त्यांची धडपड, त्यांचे कष्ट, त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांची लिडरशिप या सगळ्या गोष्टीमुळे 25-40, 40-50 रुपये पगार उचलतात. हे फक्त स्वतःच्या धडपडीवर आणि याच्यावर अवलंबून असतं. आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामला आमच्या असं पण जे उल्लेख आता केलेला आहे, उद्योजक नावाचं जे मासिक आहे, आम्ही दर महिन्याला आमच्या संस्थेतर्फे हे मासिक आम्ही प्रकाशित करतो. अतिशय सुंदर असं हे मासिक आहे. आणि हे मासिक म्हणजे आमचं जे काही ट्रेनरचं काम आहे ते लोकांना प्रेरणा देईल. कारण आमच्या संस्थेचं काम आहे टू मोटिवेट द पीपल, टू मोटिवेट द पर्सन, हे महत्वाचं काम आहे. आणि ह्या उद्योजक मासिकामधून सुद्धा आम्ही जे काही लेख त्याच्यामध्ये जे काही माहिती त्याच्यामध्ये दिली जाते त्या माहितीमध्ये त्या उद्योजक मासिकामधून प्रेरणा देण्याचं काम ते मासिक करतं. मी असा घडलो, शून्यातून कसं विश्व निर्माण केलं, नवीन उद्योगाच्या काय संधी आहे, शासनाच्या कुठल्या योजना आहे, आणि चांगल्या 3-3, 4-4 उद्योगाचे दर महिन्याला आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट देतो. ते मासिकही आमचं बुक स्टॉलवर पण आहे, आमच्या ऑफिसमध्ये पण आहे, आणि आमच्याकडे लायब्ररी पण आहे. तुम्ही कुठलाही उद्योग सांगा, अगदी टाचणीपासून एरोप्लेन पर्यंत सगळ्याचं माहिती तुम्हाला आमच्या या ऑफिसमध्ये मिळू शकते. आम्ही ज्याला आपण म्हणतो मास्टर ऑफ नन पण जाग मरवाल अशी आमची हे आहे. आम्ही सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्राममध्ये काही शासनाचे प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड मिळू शकतं, मोफत हे प्रोग्राम मिळू शकतात. काही बिझनेस कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभागी होऊ शकतो. कार्यक्रम संपल्यानंतर तुमचा उद्योग सुरू होईपर्यंत आणि जवळपास 5-10 वर्ष आम्ही त्या कॅबिनेटच्या मागे उभे राहतो. आणि अशा टेक्निकल इन्स्टिट्यूट जे आहे त्या टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या साह्याने आणि मतामध्ये सरांना आमच्याकडे आसाममधून आलेले काही मुलं होते ट्रेनिंगसाठी 6 महिन्यासाठी. 8-10 वर्षापासून आम्ही आसाम गव्हर्नमेंटचे प्रोग्राम आम्ही घेतो. तर ते बॅच सरांनी ऑटोमोबाईलचं आम्ही त्यांना 2 व्हीलर ट्रेनिंग दिलं होतं आणि सरांनी अत्यंत उत्कृष्टपणे ते ट्रेनिंग राबवलं आणि त्या लोकांना त्याच्या अजूनही आम्हाला खूप चांगला फीडबॅक त्या ठिकाणी दिला. मला वाटतं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला बोलावलं, आमचा मान सन्मान केला आणि आम्हाला मार्गदर्शन करायची संधी दिली. त्याबद्दल मी मताचे सरांचं, आपल्या सर्व सहकार्याचं, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. मकासरे टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी श्री नलावडे साहेब, जे अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम घेतात, ज्यांनी मकासरे टेक्निकल इन्स्टिट्यूट पर्यंत आम्हाला आणण्याचं कसब दाखवलं, ते आमचे सहकारी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक श्री राठोड, ज्यांनी 5 वर्षापूर्वी तांत्रिक ज्ञानाचा पसार व्हावा, प्रचार व्हावा, याचं एक बीज 5 वर्षापूर्वी म्हणजे 2005 मध्ये पेरलं, लावलं. ते आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय मकासरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य श्री मकासरे सर, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या रेखा महाजन, इतर या इन्स्टिट्यूटचे हितचिंतक, मान्यवर, पदाधिकारी, प्रशिक्षक,
प्रशिक्षणार्थी, नवोद्योजक आणि नाशिककर, महिला आणि बंधू भगिनींनो, 5 सप्टेंबर हा दिवस फार विशेष असतो. भारताचे दुसरे राष्ट्रपती यांच्या कार्याचा, शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून, रामकृष्णन यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून हा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा केला जातो. हा शिक्षक दिन साजरा करत असताना येरापल्ली राधाकृष्णन यांनी भारतामधील तमाम शिक्षक, तमाम शिकणारी जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांना एक संदेश दिला या 5 सप्टेंबरच्या दिनानिमित्त. शिकायचं म्हणून शिकायचं नाही, शिकवायचं म्हणून शिकवायचं नाही, काहीतरी ध्येय घेऊन त्या विद्यार्थ्यानं शिकलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी त्या शिक्षकानं अतोनात अशा प्रकारचं कष्ट घेऊन मार्गदर्शन करायचं. अशा प्रकारचा विचार या शिक्षक दिनानिमित्त येरापल्ली राधाकृष्णन या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपतींनी व्यक्त केला. खरं म्हणजे आज हा 5वा मकासरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचा वर्धापन दिन. खरोखरच मला खूप आनंद वाटला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा. मी मकासरे सरांना या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. 5 सप्टेंबर का कशाला त्यांनी निवडला मला ठाऊक आहे, पण मला वाटतं त्यांनी निश्चित येरापल्ली राधाकृष्णन यांचं मनोगत किंवा विचार कुठेतरी वाचला असेल. गेल्या 5 वर्षामध्ये या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी दुरुस्तीचे, ऑटोमोबाईलचे जे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले, नुसते राबवले नाही, अशा प्रकारचं प्रशिक्षण देणाऱ्या बऱ्याच संस्था आज आपल्याला समाजामध्ये दिसतात, जिल्ह्यामध्ये दिसतात, तालुक्यामध्ये दिसतात. परंतु बाप दाखव नाही तर 7% नुसतं माहिती पत्रकावरती 100% प्लेसमेंटची हमी नाही. तर आज या 5व्या वर्धापन दिनानिमित्त ज्यांना कोणाला खात्री करायची असेल त्यांनी करायला हरकत नाही. मकासरे टेक्निकल इन्स्टिट्यूट मधनं जे विद्यार्थी बाहेर पडले त्यांनी स्वतःचा एक उद्योग सुरू केला किंवा कुठेतरी कुठच्या तरी कारखान्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारावरती एक चांगल्या प्रकारचा रोजगार प्राप्त केला. हे यश गेल्या 5 वर्षामध्ये मकासरे टेक्निकल इन्स्टिट्यूटनं मिळवलं. मला वाटतं सरांनी 5 वर्षामध्ये किती पैसे मिळवले हे महत्वाचं नाहीये, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये ही जी काही ओबड असणारी जी तरुण मुलं आहेत त्या चांगल्या मार्गावर वळवण्याचं काम, त्यांना रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करून देण्याचं काम या मकासरे टेक्निकल इन्स्टिट्यूटनं गेल्या 5 वर्षामध्ये केलं आहे. निश्चितच कौतुकास्पद अशा प्रकारचं हे कार्य आहे आणि हे कार्य कोणत्याही पैशामध्ये मोजता येणार नाही. हे जे मिळणार एक मानसिक समाधान आहे त्याचं कुठली तुलना होऊ शकणार नाही आणि मला खूप आनंद होतो की अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं ध्येय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधले वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन ते समाजामधील जी 5वी, 6वी, 7वी, 10वी, 12वी, BA, BCom झालेली लोक आहेत, आज आपण बघतो की केंद्र राज्य सरकारच्या नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या मर्यादित आहेत. आज मला खूप आनंद झाला की व्यवसायाने त्यांच्याकडे आसामची आमची काही 5-6 मुलं असू शकते. हे मासिक आहे, त्यासाठी राठोड सर आणि मकासरे सर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. नापास विद्यार्थ्यांनो रडू नका, अंधारात बुडू नका, कारण आपल्यासाठी सध्या आहे मकासरे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि मार्गदर्शक आहेत मकासरे सर. मकासरे टेक्निकल इन्स्टिट्यूट ही संस्था गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहे.
10वी पास नापास असलेल्या विद्यार्थ्यांना समाजात मानाने जगता यावे यासाठी बकासरी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये छोट्या मोठ्या कालावधीचे कोर्सेस राबवत आहेत. सगळ्यांनी जे मत व्यक्त केलं त्यामध्ये आणि जे काही माझं प्रशंसा केली त्यामुळे असं थोडं जमल्यासारखं वाटतंय. 5 वर्षामध्ये हे जे काही यश संपादन आहे त्यामध्ये केवळ माझ्या एकट्याचा हात नव्हता तर अनेकांचा हात माझ्या सहकारी आणि माझे विद्यार्थीच हे माझे मोठे सहकारी आहेत. अनेक वेळा इन्स्टिट्यूटवर बरे वाईट प्रसंग आले. बरे प्रसंग म्हणजे असे कार्यक्रम अटेंड करणं किंवा त्यासाठी मुलांचा सहयोग असणं. आणि वाईट प्रसंगाचं बोलायला गेलं तर 19 सप्टेंबर 2008 नाशिकमध्ये आलेला महापूर. आमच्या डोळ्यासमोर इन्स्टिट्यूट पूर्ण पाण्याखाली गेली. संपूर्ण गंगेला आलेला पूर अक्षरशः संस्थेत पाण्यात. तर पाऊसही चालू होता. अनेक प्रशिक्षणार्थी इन्स्टिट्यूट